कर्मयोगाचा आदर्श सांगताना स्वामी विवेकानंद म्हणतात की 4 शब्दात मी तुम्हाला अशा एका महापुरुषाची जीवनकथा सांगू इच्छितो की ज्यांनी कर्मयोगाचा हा उपदेश यथार्थपणे कार्यात उतरविला होता। ते महापुरुष म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान बुद्धदेवच होत। एकमेव त्यांनीच हे सारे तंतोतंत प्रत्यक्ष आचरून दाखविले होते। एक बुद्धदेवांचा अपवाद वगळल्यास जगातील इतर सर्व महापुरुषांना निस्वार्थ कर्म करण्यास बाह्य हेतूंनीच प्रवृत्त केलेले आहे। बुद्धदेवच असे एक महापुरुष होते की ज्यांचे म्हणणे होते, मी तुमचा तो ईश्वरासंबंधीच्या सिद्धांताचा काथ्याकूट ऐकू इच्छित नाही। आत्म्यासंबंधीच्या या साऱ्या सूक्ष्म मतमतांतरांचा उगाच कीस काढण्यात खरोखर काय स्वारस्य? चांगले कर्म करा आणि चांगले व्हा, हेच तुम्हाला मुक्ती मिळवून देईल। सत्य म्हणून जे काही असेल त्याचा तुम्हाला यानेच लाभ होईल। बुद्धदेवांचे आचरण सर्व प्रकारच्या वैयक्तिक हेतूंपासून सर्वस्वी मुक्त होते आणि दुसऱ्या कोणी बरे त्यांच्यापेक्षा अधिक कार्य केले आहे? साऱ्या इतिहासात असे एकतरी चरित्र दाखवून द्या की जे लोकोत्तर आहेत, जे इतर सर्वांपेक्षा इतके उन्नत आहे। अवघ्या मानवजातीने फक्त हे एकच असले अलौकिक चरित्र निर्माण केले आहे की ज्यात सखोल तत्वदर्शनाचा आणि लोकविलक्षण अनुकंपेचा असला ध्यान मंगल लीलाविलास बघावयास सापडतो। या श्रेष्ठ तत्वद्रष्ट्याने सर्वोच्च अशा तत्वज्ञानाचा प्रचार केला, परंतु त्याचबरोबर अगदी क्षुद्रातिक्षुद्र प्राण्यासाठी देखील सहानुभूतीने त्यांचे विशाल हृदय तळमळत असे। आणि एवढे असूनही त्यांनी स्वतःचे म्हणून कशावरही हक्क सांगितला नाही, कशावरही दावा शाबित करण्याचा चुकूनसुद्धा यत्न केला नाही। खरोखर ते आदर्श कर्मयोगी होते। त्यांनीच संपूर्ण हेतुशून्य होऊन कर्म केले। समग्र मनुष्य जातीचा इतिहास हेच दाखवित आहे की त्यांच्या एवढा श्रेष्ठ पुरुष या धरणीतलावर अन्य आणखी कोणीच जन्मलेला नाही। त्यांच्याशी आणखी कोणाचीच तुलना करता यावयाची नाही। हृदयाचा व बुद्धीचा असा संपूर्ण समन्वय इतरत्र कुठेही आढळून यावयाचा नाही। त्यांच्या ठायी आत्मशक्तीचा सर्वश्रेष्ठ विकास झालेला दृष्टोत्पत्तीस येतो। या पृथ्वीच्या पाठीवर जेवढे म्हणून सुधारक जन्मास आले आहेत, त्यांच्यामध्ये अग्रपूजेचा आणि सर्वश्रेष्ठ पदाचा मान शाक्यमुनी बुद्धदेवांचाच होय। त्यांनीच अगदी प्रथम असे म्हणण्याचे साहस केले की केवळ काही जुन्या पुराण्या हस्तलिखित पोथ्यांचा आधार आहे एवढ्यासाठी कशावरही विश्वास ठेवू नका। तुमची सारी जात विश्वास ठेवते आहे एवढ्याचसाठी देखील कशावरही विश्वास ठेवू नका, किंवा लहानपणापासून विश्वास ठेवण्याचे वळण मिळाले आहे म्हणूनही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका। स्वतः सारासार विचार करा आणि असे विश्लेषण केल्यानंतर जर तुम्हाला दिसेल की ती गोष्ट सर्वांच्याच दृष्टीने हितकारी नी चांगली आहे, तरच मग तिच्यावर विश्वास ठेवा। तदनुसार वागा आणि इतरांनाही तसे वागण्यासाठी मदत करा। पैशाचा म्हणा, कीर्तीचा म्हणा की आणखी कशाचा म्हणा, कोणताच हेतू हृदयात न बाळगता जो कर्म करतो तोच खरोखर सर्वांपेक्षा उत्तम रीतीने कर्म करीत असतो। मनुष्य असे करू शकल्यास बुद्ध बनून जाईल आणि मग त्याच्यामधून कर्माची अशी शक्ती प्रकट होईल की तिच्या योगाने या दुनियेची अवस्था पूर्णपणे बदलून जाऊ शकेल। अशी व्यक्तीच खरोखर कर्मयोगाच्या सर्वश्रेष्ठ आदर्शाचे उज्ज्वल उदाहरण होय। पुढील भागात स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला भक्तियोग बघणार आहोत। आता नवरात्र सुरू होणार आहे, तर नवविधा भक्तीचे विविध रूप आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ मी माझ्या चॅनेलवर करणार आहे, तर आपण अवश्य ऐका
आणि ह्या भक्तियोगाचा, या नवविता भक्तीचा, श्रवणाचा आनंद घ्या आणि या भक्तीत आकंठ वास करा.